आजपासून नवीन आर्थिक वर्ष चालू होतंय आणि त्याचबरोबर तुमच्या पैशांवर थेट परिणाम करणारे नवीन नियमही लागू झालेत। यामध्ये एटीएम मधून पैसे काढण्यापासून ते यूपीआय अशा सर्व नियमांचा समावेश असणार आहे। काय आहेत हे नवीन नियम? थांबा सांगते। त्याआधी न्यूज अनकटला आताच फॉलो करा। पहिला नियम आहे बचत खाते संदर्भातील। आता तुम्हाला तुमच्या बचत खात्यात रक्कम ठेवावी लागणार आहे। जर तुम्ही बॅलन्स ठेवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो। शहरी आणि ग्रामीण बँकेची कमीत कमी ठेवी ठेवण्याची रक्कम वेगवेगळी असणार आहे। दुसरा नियम आहे यूपीआय खात्याबद्दल, कारण आता ते बंद होण्याची शक्यता आहे। यूपीआयच्या नियमात बदल करण्यात आला असून यामध्ये जो मोबाईल नंबर यूपीआय खात्याशी जोडला गेला आहे परंतु खूप दिवसांपासून जर तो नंबर बंद असेल तर त्यांना बँकेच्या रेकॉर्डमधून काढून टाकण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही जास्त दिवसांसाठी यूपीआय वापरलं नाही तर आता तुमची सेवा बंद केली जाणार आहे। तिसरा नियम टॅक्स बद्दलचा। टॅक्सच्या नियमांतही आता बदल होणार आहेत। नवीन आर्थिक वर्षात टॅक्सच्या नियमात सुद्धा बदल करण्यात आले आहेत। यामध्ये तुम्हाला आता वेगवेगळ्या उत्पन्नासाठी टॅक्स भरावा लागणार आहे। चौथा नियम एटीएम संदर्भातील आहे। एटीएम मधून पैसे काढण्याची मर्यादा आता कमी करण्यात आली असून आता तुम्हाला महिन्यातून फक्त 3च वेळा पैसे काढता येणार आहे। जर 3 पेक्षा जास्त वेळा तुम्हाला पैसे काढायचे झाल्यास प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी तुम्हाला 20 ते 25 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे। पाचवा नियम डिजिटल बँकिंग संदर्भातील। डिजिटल बँकिंग मध्ये एआय चा वापर आता चालू होणार आहे। लवकरच डिजिटल बँकिंग मध्ये एआय चा वापर केला जाणार आहे। आता एआय बँकिंग असिस्टंटमुळे ग्राहकांना सल्ले दिले जाणार असून त्यासाठी एआय पॉवर्ड चॅट बॉक्स लॉन्च केला जाणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।